वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग लिब्रा म्हणजेच तुळा राशीच्या लोकांसाठी असणार आहे. सो जे पण ही रीडिंग बघत आहे, जर ही रीडिंग तुमच्यापर्यंत पोचलेली आहे, तुम्हाला या रीडिंगमधून काही ना काहीतरी गायडन्स नक्कीच मिळणार आहे, म्हणून तुम्ही या रीडिंगपर्यंत पोचलेले आहात. सो इथे 3 पाईल असणार आहेत आणि तुम्हाला जी पाईल जास्त अट्रॅक्ट करेल ती तुम्हाला चूज करायचं आहे. इथे पाईल 1, पाईल 2 आणि पाईल 3 असं आहेत. त्यामधून तुम्हाला एक पाईल चूज करायची आहे. जर तुम्हाला बॅकग्राऊंडमधून कोणताही आवाज येत असेल तर तुम्ही इग्नोर करा. सो इथे तुम्हाला एक पाईल चूज करायची आहे. तुमच्या मनामध्ये तुम्हाला जे काही क्वेश्चन्स पडलेले आहेत तुम्ही युनिवर्सकडून त्यासाठी गायडन्स मागू शकता. बघत आपण तुमच्यासाठी युनिवर्स काय गायडन्स देणार आहेत. सो पाईल 1 मी इथे बघू शकते की तुमच्या लाईफमध्ये एक न्यू बिगिनिंग होणार आहे आणि तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये सक्सेस हवा होता तुमच्या लाईफमध्ये, तुम्हाला आता तुमच्या लाईफमध्ये एंटर होताना दिसत आहे. फायनली तुम्ही कुठल्या तरी गोष्टींसाठी खूप सफर केलेला आहे लाईफमध्ये. मला हे पण दिसते की ज्या गोष्टीसाठी तुम्हाला आता सक्सेस भेटणार आहे ना, त्या गोष्टीवरून तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ना त्यांनी खूप टॉर्चर किंवा ट्रिगर केलेलं आहे. त्यांनी असं पण तुम्हाला बोलून दाखवलेलं असेल की म्हणजे कमीपणा तुम्हाला दाखवून दिलेला असेल की तुमच्याकडून काही गोष्टी होऊ शकत नाहीत किंवा होणार नाही आहेत. पण आता तो टाईम आलेला आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी चेंज करून दाखवणार आहात. ते तुमच्या करिअर लाईफमध्ये असू शकतं. तर तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला कुठेतरी ट्रॅव्हल करायचं आहे, तर मी बघू शकते की इथे तुम्हाला ट्रॅव्हलिंगसुद्धा करायला भेटणार आहे येणाऱ्या टाईममध्ये. आणि कोणत्याही गोष्टीच्या रिलेटेड असू शकतं. जर तुमचे रिलेशनशिप असेल किंवा करिअर लाईफ असेल किंवा बिझनेस लाईफ असेल, कशामध्येही आम्हाला इथे दिसतं तुम्हाला सक्सेस भेटणार आहे. सो पाईल 2, तर पाईल 2 वाल्यांसाठी मला इथे एकच सांगायचं आहे, तर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर जे पण मेल एनर्जी असतील, तुमचे पार्टनर जर मेल असतील तर तुम्ही बघू शकता की ते खूप जास्त म्हणजे ना एखाद्या गोष्टीला पकडून बसणार आणि त्यांना असं वाटणार की त्यांनीच सगळ्या गोष्टी रूल केल्या पाहिजेत, त्यांचेच सगळे डिसिजन चालले पाहिजेत, जे की तुम्हाला ॲक्सेप्टेड नाही आहे. तुम्हाला असं वाटतं की ते खूप जास्त तुमच्याशी प्रॅक्टिकल वागत आहेत आणि इमोशनली तुमच्या गोष्टींचा विचार करत नाही आहेत. त्यांना फक्त ज्या गोष्टींचा विचार करायचा आहे तेवढाच विचार ते करतात, पण प्रॅक्टिकली तुमच्या बाबतीत काहीच विचार करत नाही आहे. आणि जर करिअर वाईज तुमच्यासाठी जर आपण बघायला गेलो तर इथे मला असं दिसतं आहे की तुम्हाला स्वतःची पॉवर जी आहे ना ती रिअलाईज करून घ्यायची आहे की तुम्ही काय करू शकता तुमच्या लाईफमध्ये, तुमचं वर्थ काय, तुम्ही ह्याच्यापेक्षा बेटर काय करू शकता लाईफमध्ये, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता सध्या तुम्हाला असा टाईम आहे की तुम्हाला प्रॅक्टिकली गोष्टींबद्दल विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे लाईफमध्ये. सो प्रॅक्टिकल राहा. पाईल 3 ज्यांनी पण चूज केलं होतं, तर मी इथे बघू शकते की तुमच्या लाईफमध्ये ना पहिलं वर्क लाईफ असेल किंवा फॅमिली असेल, काही फ्रेंड्स असतील, तर तुम्हाला जिथे सपोर्ट हवा होता ना एखाद्या गोष्टीसाठी, तर तुम्हाला सपोर्ट कोणाकडूनच भेटला नाही आहे. सो तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे काही स्ट्रगल्स करताय किंवा ज्या काही गोष्टी फेस करत आहे ते तुम्ही एकटेच फेस करत आहेत. सो मला इथे दिसतं की येणाऱ्या टाईममध्ये तुम्हाला जो सपोर्ट हवा आहे तो सपोर्ट तुम्हाला भेटणार आहे किंवा तुमच्या अगेन्स्ट ज्या गोष्टी होत होत्या त्या तुमच्या मनासारख्या गोष्टी होतील. सो तुमच्या समोरच सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि फायनली तुम्हाला असं वाटेल की तुम्ही ज्या गोष्टींसाठी वेट करत होतात, तुम्हाला जशा गोष्टी मनासारख्या हव्या होत्या त्याच्या मनासारख्या गोष्टी होतील. तुमचं टेबल चेंज होणार आहे. ज्या गोष्टी वर्स होत होत्या त्या आता एकदम सडनली सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला स्टार्ट होतील. सो ज्यांना पण ही रीडिंग कनेक्ट झाली त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 333 कमेंट कर.